पीएफची रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार, 1,00,000 रुपयांऐवजी 5,00,000 रुपये काढता येणार आहे. केंद्र सरकारकडून लवकरच होणार निर्णयाची अंमलबजावणी. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 18 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले. डॉक्टर असल्याचे सगळे कागदपत्र असून सुद्धा केली कारवाई. नाशिकच्या सटाणा तालुका बाजार समिती निवडणुकीसाठी 98.92% मतदान पडलेलं आहे. उद्या सकाळी 8 वाजेपासून होणार मतमोजणीला सुरुवात. येवल्यात शहरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक पाऊस पडल्याने नागरिकांची उडाली तारांबळ. अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू पिकाचे नुकसान होण्याची भीती. पैठण तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. काढणीला आलेला गहू, बाजरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता. अमरावती विमानतळावर उतरले 72 आसनी विमान. अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी. त्यामुळे लवकरच आता अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार. पुण्यात नवीन घरांच्या विक्रीला घरांच्या किमतीत सातत्यानं वाढ होते, तर वाढ झाल्याने गृहनिर्माण बाजारपेठेला फटका. नेपाळमध्ये राजेशाही लागू करण्यासाठी आंदोलनादरम्यान एका भारतीयासह 9 जणांना अटक करण्यात आली. आंदोलनात 2 नागरिकांचा मृत्यू तर 110 जण जखमी. तीन वर्षात हजारांहून अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या ठरते चिंतेचा विषय. गुजरातमध्ये लाकूड कंपनीला भीषण आग. महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळील लाकूड कंपनीत आग. आगीत कंपन्यांचे मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.